जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काल एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार घडलाय। जिल्हा परिषदेची सभा सुरू असतानाच एका तरुणीने अचानक सभागृहात प्रवेश करत स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। सुदैवानं तेथे उपस्थित पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। पण या घटनेनं संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडून दिली आहे। आत्मदहनाचा प्रयत्न करणारी ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस युवती आघाडीची अध्यक्ष आहे। तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचे गंभीर आरोप केले। नेमकं हे सगळं प्रकरण काय आणि जिल्हा परिषदेमध्ये नेमकं काय घडलेलं होतं, सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सोमवारी 27 जुलै रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू होती। नीट परीक्षेत देशात पहिली आलेल्या श्रावणी कुदे या विद्यार्थिनीचा सत्कार आणि 2026 आणि 27च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असतानाच अचानक सभागृहात आरडाओरडा सुरू झाला। एक तरुणी हातात पेट्रोलची बाटली घेऊन आत आली। तिने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेतलं। सभागृहात एकच गोंधळ उडाला। मात्र तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तात्काळ धाव घेत तिच्या हातातील पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली आणि तिला ताब्यात घेतलं। या प्रसंग अवधानामुळे मोठा अनर्थ टळला। आत्मदहनाचा प्रयत्न करणारी तरुणी बारामतीची राष्ट्रवादी काँग्रेस युवती आघाडीची अध्यक्ष आहे। तिने बारामतीचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेत। मंगेश जगताप यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लग्नाचं आमिष दाखवून आपली फसवणूक केल्याचा दावा तिने केलेला आहे। न्याय मिळावा म्हणून वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दाद न मिळाल्यानं शेवटी उद्विग्न होऊन हे टोकाचं पाऊल उचलावं लागल्याचं तिने सांगितलेलं आहे। कॉलेजपासून आमचं प्रेम प्रकरण होतं, मात्र खोटं बोलून त्यानं लग्न केलं। मला समजतात मी घटस्फोट घेतोय असं म्हणत मला कागदपत्र दाखवली, पण ती घटस्फोटाची कागदपत्र खोटी निघाली। 21 वर्ष माझ्या आयुष्याशी का खेळला? आम्ही महाबळेश्वर मध्ये रिसॉर्ट बुक केलेलं 29-30 तारीख काढलेली होती। माझ्याकडे सर्व पुरावे आहेत। गेली 3 महिने झाले मी वाट बघते, तो गायब आहे। मला दिसला की तो पळून जातो असा गंभीर आरोप या युवतीने केलाय। या घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप सभागृहातून निघून गेले। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पीडित तरुणीला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं। या धक्कादायक प्रकारानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष वीर धवल जगदाळे यांनी सुरक्षा व्यवस्थेवरून प्रशासनाला खडेबोल सुनावले असून सदस्यांशिवाय कोणालाही सभागृहात प्रवेश न देण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। याच दरम्यान बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणातील सर्व आरोप तक्रारदार तरुणीने केलेले असून यावर मंगेश जगताप अथवा त्यांच्या बाजूने कोणतेही अद्यापही स्पष्टीकरण आलेलं नाही। त्यांच्याकडनं नेमकं काय स्पष्टीकरण येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे राजकीय वर्तुळात या घटनेने मोठी खळबळ उडालेली असून तर दुसरीकडे पोलीस या संपूर्ण प्रकरणाची अधिकृत चौकशी करतायत। परंतु या संपूर्ण चौकशीमधून नेमकं काय तथ्य पुढे येतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।